अहमदनगरमध्ये रोहित पवार यांना मोठा धक्का बसलाय। रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आता अजित पवार गटामध्ये गेलेत। अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे आता अजित पवारांसोबत असणार आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये अक्षय शिंदे यांनी रोहित पवारांना समर्थन देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता। राम शिंदे यांचे समर्थक असलेले अक्षय शिंदे यांनी 2019 मध्ये रोहित पवार यांना समर्थन दिले होते। कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये त्यामुळे मोठी चर्चा याबाबतची झाली होती। मात्र आता अक्षय शिंदे जे अहिल्यादेवींचे वंशज आहेत त्यांनी अजित पवार यांच्या गटामध्ये ते सामील झालेले आहेत आणि त्यामुळे रोहित पवार यांना हा मोठा धक्का मानता येईल। लैलेश बारगजे आमचे प्रतिनिधी या सर्व राजकीय घडामोडींवर अहमदनगरमधून लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया लैलेशकडे। लैलेश, रोहित पवारांना हा मोठा धक्का म्हणता येईल का? कट्टर समर्थक होते रोहित पवारांचे अक्षय शिंदे, आता ते अजित पवार गटात गेलेत। निश्चितच अनुपमा, अक्षय शिंदे यांच्या प्रवेशामुळे एक रोहित पवारांना धक्का मानला जातोय। कारण अक्षय शिंदे हे मूळ चौंडीतले राहणारे आहेत। अहिल्यादेवींचे ते थेट वंशज आहेत आणि राम शिंदेचे एकेकाळी ते खूप कट्टर समर्थक होते। मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी रोहित पवारांना ज्यावेळेस समर्थन दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस मोठा धक्का राम शिंदेंना मानला गेला होता। यांच्या अक्षय शिंदे यांच्या प्रवेशाची मोठी चर्चाही कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये झाली होती आणि दरम्यान मागच्या 4-4.5 वर्षांपासून अक्षय शिंदे हे रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालेले आपण पाहिलेले आहेत। चौंडी आणि परिसरामध्ये त्यांचा एक वलय आहे आणि आता त्यांनी अजितदादांच्या निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा कसा फटका आता बसतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद लैलेश दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।